नवनीत राणांच्या जात वैधता प्रमाणपत्राप्रकरणी आज सुप्रीम कोर्टाचा निकाल, तर अमरावतीमध्ये भव्य शक्ती प्रदर्शन करत राणा भरणार उमेदवारी अर्ज। सिल्व्हर ओकवरील महाविकास आघाडीची बैठक पुन्हा निष्फळ, सांगली, भिवंडी, सातारा आणि दक्षिण मध्य मुंबईवर तोडगा नाहीच। संजय निरुपम यांना मोठा धक्का, काँग्रेसमधून हकालपट्टी, मित्रपक्षाविरोधात भूमिका घेतल्यामुळे कारवाई। काँग्रेसच्या रश्मी बर्वे यांच्या जात वैधता प्रमाणपत्रावरही आज येणार निकाल, उच्च न्यायालयाच्या निकालाकडे लक्ष। आमदार बच्चू कडूंना अज्ञाताकडून जीवे मारण्याची धमकी, पोलिसांकडून गुन्हा दाखल, सीसीटीव्हीच्या आधारे आरोपीचा शोध सुरू। हिंगोलीचा उमेदवार बदलण्याची शिंदेंच्या शिवसेनेवर नामुष्की, हेमंत पाटलांच्या जागी बाबूराव कोहळीकरांना उमेदवारी, तर यवतमाळ वाशिममधून राजश्री पाटील यांना लोकसभेचं तिकीट। भावना गवळी यांना उमेदवारी नाकारल्यामुळे समर्थक आक्रमक, वाशिममध्ये पार्सल उमेदवार नहीं चलेगा अशी जोरदार घोषणाबाजी। सिंधुदुर्ग रत्नागिरीच्या जागेचा तिढा कायम, उदय सामंत, नारायण राणे यांच्यामध्ये बंद दाराआड चर्चा, मतदारसंघ शिवसेनेलाच मिळेल, सामंत यांना विश्वास। बीड लोकसभा लढवणारच, ज्योती मेटे ठाम, शरद पवारांकडून उमेदवारी देण्याची मागणी। मराठा आरक्षणाबाबतच्या सर्व याचिका मुंबई हायकोर्टाच्या पूर्णपीठाकडे, लवकरच होणार सुनावणी, मराठा समाजाच्या 10% आरक्षणाला कोर्टात आव्हान। शरद पवार गटाच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टामध्ये आज सुनावणी, अजित पवार गटाकडून पक्षचिन्ह वापरल्यासंदर्भातल्या निर्देशांचं पालन होत नसल्याची तक्रार।